शिंदे सर जोड़ी एंड जोड़ी क्या बात है। कैप्टन सर क्या बात है लाइब्रेरी सर लाइब्रेरी क्या बात है। छोटी नाटी लड़कियों को डाल सर बताओ सर लाइब्रेरी आजम शेख सर उभं राहायचं नाहीये कोणी मॅडम क्या बात है लाइब्रेरी जयश्री मैडम क्या बात है बहुत बढ़िया मैडम क्या बात है लाइब्रेरी
कशाला उगीच काळजी करू सुख लागलंय सारखं सरलाचं आमच्या फांदीवर तुमशान अंगात आलं तुमशान अंगात आलं सन समनात झालं तुमच्या नंगात आलं सन समनात झालं जरा मजा करूया जरा
काय ग गणी तापलाय का नाही नाही गडी तापलाय ग जाऊया आता हत्तीपुरी औषध देते काही बरे करवारा वारा परत लागता गार तुझ्यासाठी घेशील फार लागता गार तुझ्यासाठी घेशील फार समोर बघ ना जरा नाही नको तुझ्या सरारी कर जरा नाही नाही पुन्हा बोललोय बाबुल मैडम क्या बात है लाइब्रेरी Thank you.
मैडम क्या बात है सर क्या बात है रनिंग करायची सर मैडम क्या बात है लयवारी शोभा जाधव मॅडम रनिंग करायची आहे मॅडम चला प्रॉपर सगळ्यांनी कूल डाऊन करून घ्या आता. सर्वांनी कूल डाऊन करून घ्यायचंय वर्कआउट केल्यानंतर आपल्या बॉडीला लहरों से डर करना का पार नहीं होती कोशिश करने वालों की हार नहीं होती लहरों से डर करना का पार नहीं होती सर्वांनी महाराष्ट्र पोलीस आनंद जाधव करना का पार नहीं होती कोशिश करने वालों की हार नहीं होती कोशिश करने वालों की हार नहीं होती. मैडम क्या बात है लयवारी नन्ही चींटी जब दाना लेकर चलती है है चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है मन का विश्वास रगों में साहस भरता मन का विश्वास रगों में साहस भरता है चढ़कर गिरना गिर कर चढ़ना ना करता है आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती कोशिश करने वालों की हार नहीं होती लहरों से डर करना का पार नहीं होती कोशिश करने वालों की हार नहीं होती. सर ऊपर आएंगे डुबकियां सिंधु में गोताखोर लगाता है डुबकियां फॉलो करायची सर्वांनी गोताखोर लगाता है जा जा कर खाली हाथ लौट कर आता है जा जा कर खाली हाथ लौट कर आता है मिलते नहीं मिलते नहीं सहजे मोती गहरे पानी में बढ़ता दुगना सहाय सी हैरानी में मुट्ठी उसकी खाली हर बार नहीं होती मुट्ठी उसकी खाली हर बार नहीं होती कोशिश करने वालों की हार नहीं होती लहरों से डर करना का पार नहीं होता
सर यांना सर्व कोशिश proper follow करने करायचे. वालों की त्यांना एक हार महाराष्ट्र पोलीस नहीं असून होती. त्यांनी स्वतःसाठी 1 तास काढलेला आहे. त्यांनी एवढ्या आपल्या बिझी शेड्यूल हंसा मधून सुद्धा एक आपल्यासाठी 1 तास चुनौती दिलेला आहे. है, इसे स्वीकार करो, क्या कमी रह सर्वांनी त्यांचा अनुभव गई, ऐकण्यासाठी देखो सर्वांनी और शेवटपर्यंत कॉलवर सुधार थांबायचंय. करो. जब तक त्यांनी आपल्याला ना अखंड एक हो नींद घामाची चैन आंघोळ को घातलेली आहे. त्यागो तुम, संपूर्ण जब पूर्ण तक 1 ना तास सफल हो नींद चैन को त्यागो तुम, संघर्ष का आयुष्यामध्ये मैदान बदल कसा छोड़ झाला हे कर मत जाणून घेण्यासाठी भागो सर्वांनी शेवटपर्यंत तुम. कॉलवर थांबायचंय. नहीं जय जयकार नहीं होती, त्यांच्यात बदल घडवून आणण्यासाठी काय केले हे नहीं जय सर्वांनी जाणून जयकार घ्यायचे. नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं आयुष्य होती, बदलू शकतो त्यासाठी सर्वांनी शेवटपर्यंत कॉलवर थांबायचंय. हार नहीं होती, लहरों से डर कर नौका पार नहीं होती, कोशिश करने आतापर्यंत फक्त वालों 20% भाग की झाले हार अजून नहीं 80% भाग आज होती, सकट सुरळीत कोशिश करायचा बाकी आहे. करने वालों की त्यासाठी सर्वांनी हार शेवटपर्यंत नहीं कॉलवर थांबायचंय. कोशिश करने वालों की क्या हार बात है सर, लय भारी. नहीं होती. एक महाराष्ट्र पोलीस असून सुद्धा त्यांनी त्यांच्यासाठी स्वतःसाठी 1 तास वेळ काढलेला आहे आणि 1 तास वेळ काढून आपल्यासाठी सर्वांना वर्कआउट गाईड केलेलं आहे आणि सर्वांनी अखंड अशी घामाची आंघोळ केलेली आहे. त्यांचा अनुभव ऐकण्यासाठी सर्वांनी शेवटपर्यंत कॉलवर थांबायचंय. कोणीही कॉल लिव्ह करणार नाही. त्यांनी त्यांच्यामध्ये बदल कसा घडून आणला व त्यांच्यात बदल कशामुळे झाला हे सर्वांनी जाणून घ्यायचंय. लय भारी. कोणी कॉल लिव्ह करणार नाहीये. सर्वांनी महाराष्ट्र पोलीस आनंद जाधव सर यांना प्रॉपर फॉलो करायचंय. सर नमस्कार करून घ्यायचे. आपल्याला वेळेचं बंधन आहे. येस सुनीता मॅडम, थँक्यू. कारण खूप छान एनर्जी देण्याचं काम आपल्याला सुनीता आव्हाड मॅडमनी केलेले. तर चला आनंद सर, आपल्याकडे 1 मिनिटाचा वेळ आहे. मी वेळेअभावी तुम्हाला थांबवते कारण आपल्याला वेळेचं बंधन आहे. तर चला सर्वांनी प्रॉपर नमस्कारासाठी बसून घ्यायचंय. नमस्कार हे आपण स्वतःसाठी घालतो, त्यासाठी सगळ्यांनी नमस्कार करून घ्यायचे. तर बसून घ्या सगळ्यांनी. चला चला लोखंडे मॅडम खाली बसून घ्या. निकिता मॅडम, राहुल डोके सर बसून घ्या. चला येस सर, कंटिन्यू. गुड मॉर्निंग मॅडम, आवाज येतो? येस येस, परफेक्ट. पहिला नमस्कार आपल्या देवासाठी, ज्यांनी आपल्याला हे शरीर दिलं, जगात पाठवलं. दुसरा नमस्कार आपल्या आई वडील, सासू सासऱ्यांसाठी. तिसरा नमस्कार हा जगातील नंबर 1 चा सकस संतुलित आहार बनवणाऱ्या मार्क ह्यूज सरांसाठी. चौथा नमस्कार माझ्या ऑल ग्रेट कोचेस यांच्यासाठी. पाचवा नमस्कार ज्यांनी माझ्यासोबत ऑफलाईन ऑनलाईन वर्कआउट केला त्या सर्वांसाठी. आणि शेवटचा नमस्कार माझ्या स्वतःसाठी. येस, प्रत्येकाने आपल्या स्वतःसाठी देखील एक नमस्कार करून घ्यायचा. चला ऑल फॅमिली मेंबर,
आपला तुमचा घामाचा सेल्फी काढायचा आणि तुम्ही तुमच्या कोचला पाठवायचा आहे. तुम्ही ज्या ग्रुपमध्ये आहात त्या ग्रुपमध्ये तुम्ही तुमचा घामाचा सेल्फी तुमच्या कोचला पाठवायचा. आणि जर तुम्ही ग्रुपमध्ये नसाल तर काय करायचं, तुम्हाला ज्यांनी लिंक दिली, ज्यांनी ह्या फॅमिलीची ओळख करून दिली, त्यांना तुम्ही ही घामाचा सेल्फी पाठवायचा आणि तुम्हाला आनंद सरांची एक्सरसाइज कशी वाटली ते तुम्ही खाली लिहून तुमच्या कोचला सांगायचे कशी वाटली तुम्हाला. त्याचबरोबर जुने फॅमिली मेंबर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाकायचे की तुम्हाला आजचं वर्कआउट कसं वाटलं आणि तुम्हाला घाम आला का. जर तुम्हाला घाम आला नसेल तर तुम्ही वर्कआउट केलं नाही, कारण आनंद सरांचा टी शर्टचा कलर चेंज झालाय, पूर्ण वल्ले झालेत, कारण त्यांनी खूप छान आपल्याला वर्कआउट गाईड केले आणि त्यांची एनर्जी लेवल सुद्धा खूप छान होती. त्याचबरोबर इथं राहुल सरांचा सुद्धा टी शर्टचा कलर वेगळा झालेला आहे, कारण ज्यांनी प्रॉपर वर्कआउट केलंय त्यांच्या टी शर्टचा कलर लगेच चेंज दिसतो. तर चला, नवीन फॅमिली मेंबर तुम्ही नवीन आहात तर काय करायचंय, तुमचा आनंद सरांच्या अनुभव नंतर तुम्ही तुमचा आपला ओळख परिचय करून द्यायचा. आणि जुने फॅमिली मेंबर तुमच्यामध्ये सगळं संतुलित आहार घेऊन 20 दिवसापेक्षा जास्त दिवस झाले असेल तर तुम्ही सुद्धा आपला काय जो बदल झालाय तो आपल्या फॅमिलीला शेअर करायचा. चला, आणि जुने फॅमिली मेंबर तुमच्याकडे सगळं संतुलित आहार असेल तुम्हाला कोचने दिलेला तर तो प्रॉपर व्यवस्थित बनवायचा आहे आणि आपण कॅमेरा समोर व्यवस्थित बसायचं आणि तो आनंद सरांचा अनुभव ऐकत ऐकत तो आपण घ्यायचा आहे. चला, सगळ्यांनी बसून घ्या व्यवस्थित कॅमेरा समोर. आनंद सरांमध्ये काय बदल झालाय, ते कोणत्या कारणासाठी आले होते, आणि मी तर असं ऐकलं होतं की त्यांनी त्यांच्या कोचला चॅलेंज केलं होतं. मग काय चॅलेंज होतं आपण हे त्यांच्याकडून ऐकू आणि त्यांच्यामध्ये काय बदल झाला हे देखील आपण त्यांच्याकडून ऐकूया. तर सगळ्यांनी त्याच्यासाठी प्रॉपर व्यवस्थित बसून घेऊया आणि त्यांचा अनुभव आपण ऐकू. चला, येस, गुड मॉर्निंग आनंद सर. गुड मॉर्निंग मॅडम. तुमचं नाव सांगायचं, कुठून आहात आणि कोणत्या कारणासाठी तुम्ही ही फॅमिली जॉईन केली. मॅडम, माझं नाव आनंद प्रभुदास जाधव. मी एक महाराष्ट्र पोलीस आहे. पहिले मी मुंबई पोलीस येथे होतो कर्तव्यावर, आता मी सध्या नाशिक शहर पोलीस येथे कर्तव्यावर आहेत. पाहू शकता, आनंद सर एक महाराष्ट्र पोलीस आहेत. महाराष्ट्र पोलीस असून सुद्धा त्यांचं वजन का वाढलं होतं आपण त्यांना विचारूया. येस, तर सर ह्या फॅमिलीत येण्या अगोदर तुमचं किती किलो वजन होतं. मॅडम, ह्या फॅमिलीत येणारी माझं 107 किलो वजन होतं मॅडम. 107, आणि वाढत्या वजनामुळे तुम्हाला काही त्रास होता का. हो मॅडम, जसं 100 क्रॉस केली वजनाची, 107 किलो झालो, तसं मला भरपूर काही कमी वयामध्ये भरपूर असे प्रॉब्लेम सुरू झाले मला. आणि मी पोलीस स्टेशनला असल्यामुळे नाईट ड्युटी असायची आणि गाडीवर फिरणं असायचं टू व्हीलरवर, तर माझी कंबरदुखी, पाठदुखी, डायजेशनचे प्रॉब्लेम, गुडघेदुखी, टाचदुखी, हे जे वाढलेल्या वजनाने जे काही प्रॉब्लेम असतात ते सगळे प्रॉब्लेम मला झाले होते मॅडम कमी वयामध्ये. येस, पाहू शकतात. आणि सर वय वर्ष किती होतं. मी जेव्हा आरोग्य परिवारात आलो मॅडम तेव्हा माझं वय वर्ष 33 होतं. 33. हो, 33 वर्ष. पाहू शकता, वय वर्ष 33 होतं आनंद सरांचं, आणि एवढा खूप सारा डिसऑर्डर, आणि वजन तर 107 किलो वजन वाढलं होतं, आणि वाढत्या वजनामुळे सरांना या खूप साऱ्या डिसऑर्डर चालू झाल्या. मग सर तुम्ही ह्या फॅमिलीत येण्या अगोदर काही प्रयत्न करत होते का. हो मॅडम, मला सांगायला आवडेल, मी बाय बॅकग्राऊंड एक स्पोर्ट्समॅन आहे. मी बास्केटबॉल खेळायचो मुंबई पोलीसमध्ये. मी जवळजवळ 8 वर्ष मुंबई पोलीसमध्ये बास्केटबॉल रिप्रेझेंट केला आहे. आणि जोपर्यंत मी वर्कआउट करत होतो, टीम मध्ये होतो, खेळत होतो, तोपर्यंत माझं वजन मेंटेन होतं. पण जशी माझी बदली पोलीस स्टेशनला झाली तेव्हा माझा फक्त वर्कआउट कमी झाला आणि खाणं वाढलं होतं. तर त्या खाण्यातून आणि वर्कआउट कमी झाल्यामुळे माझं 107 किलो वजन झालं होतं मॅडम. ऑल फॅमिली मेंबर पाहू शकतात, त्यांनी स्वतःकडे कुठेतरी दुर्लक्ष केलं आणि त्यांचं वजन वाढलं. मग सर अजून काय प्रयत्न केले होते का तुम्ही वजन कमी करायला. हो मॅडम, मला सांगायला आवडेल की माझं जेव्हा 107 किलो वजन झालं
तेव्हा माझे ग्रेट कोच विकास कुटे सर हे माझ्या पोलीस स्टेशनलाच होते आणि ते मला सतत सांगायचे की आनंद वर्कआउट कर. मला लिंक वगैरे पाठवलेली, मला बोललेले वर्कआउट कर, पण मी सरांचं कधी ऐकत नव्हतो मॅडम. मी सरांना बोलायचो की सर मी एक स्पोर्ट्समॅन आहे आणि वजन कसं कमी करतात हे मला माहिती आहे. म्हटलं सर तुम्ही मला सांगू नका. आणि मी त्यांचं कधीच ऐकलं नाही मॅडम. तर त्यांनी माझा फॉलोअप ठेवला. जवळजवळ 8 महिने त्यांनी माझा फॉलोअप ठेवला. 8 महिने मी त्यांचं ऐकत नव्हतो. तर मी त्यांच्याशी चॅलेंज लावलं होतं की सर मी तुम्हाला वर्कआउट करून माझं एका महिन्यात 5 ते 6 किलो वजन कमी करून दाखवतो. तर मी चॅलेंज लावला होता. मी ते चॅलेंजसाठी रनिंग केली, मी वॉकिंग केली, मी रेनकोट घालून पळालो, लिंबू पाणी, जिरा पाणी, जे काही युट्यूब वरचे प्रकार आहे आणि जे काही मला माहित आहे वजन कमी करण्यासाठी एक्सरसाइज, मी ते सगळ्या ट्राय केल्या होत्या मॅडम. पण 2 किलोच्या वरती वजन कमी झालं नाही आणि तेवढंच परत वजन वाढत होतं मॅडम. येस, ऑल फॅमिली मेंबर पाहू शकतात. सरांचं तर वजन वाढलं आणि त्यांना त्यांचे मित्रच कोच विकास कुटे सर त्यांना सांगत होते. विकास सर रोज व्यायाम करत होते आणि विकास सरांना वाटत होतं की माझा मित्र वाढत्या वजनामुळे खूप वजन वाढले. मग ते सांगत होते, पण आनंद सर काय ऐकत नव्हते. आनंद सर म्हणायचे मला माहितीये, आणि आपण म्हणतो ज्याचं जास्त वजन आहे ना त्यांना माहिती, कारण ते आपल्याला जर कोणी म्हटलं ना वजन कमी करा तर आपण त्यांना उलट बोलतो किंवा काहीतरी कारण देतो. तसं आनंद सरांनी केलं की मला माहितीये वजन कमी करायचं आणि मी ते करू शकतो. मग त्यांनी त्यांच्या कोचला काय केलं, चॅलेंज केलं की मी एका महिन्यामध्ये 5 किलो वजन कमी करू शकतो. तर चॅलेंज घेतलं आणि त्यांनी खूप सांगितलं असं की मी जिरा पाणी केलं, मध पाणी घेतलं, पळायला गेलो, रनिंग केलं, पण एका महिन्यात त्यांचं काही 5 किलो वजन कमी नाही झालं. आणि मग सर काय म्हणले तुम्ही कोचला, वजन कमी नाही झाल्यानंतर एका महिन्यात काय तुम्ही कोचकडे गेल्यानंतर काय म्हटले? जेव्हा मॅडम मी सगळे प्रयत्न करून झाले, माझं स्पोर्ट्समॅनचं डोकं वापरून झालं, वर्कआउट करून झालं, तेव्हा मी हारलो आणि मी माझ्या कोचला बोललो सांगा सर काय करू. आता सांगा म्हटलं, मी हारलो, मी करून झालं, आता तुम्ही सांगा मी काय करू. आणि मी माझा स्पोर्ट्समॅन जो होता माझ्या डोक्यातला, माझा जो इगो होता स्पोर्ट्समॅनचा, तो बाजूला ठेवला आणि पूर्ण विकास सरांना फॉलोअप केलं. जे विकास सरांनी सांगितलं ते सर्व काही केलं. मी इव्हन हा वर्कआउट जॉईन केला होता तेव्हा 10 मिनिटाच्या वर वर्कआउट करू शकलो नव्हतो आणि तेव्हा माझा जो स्पोर्ट्समॅनचा इगो आहे तो तुटून गेला. मला वाटत होतं की मला खूप स्टॅमिना आहे, पण 10 मिनिटाच्या वर हा वर्कआउट माझ्याकडून झाला नाही आणि मी सगळं मग विकास सरांना फॉलोअप केलं आणि विकास सरांनी हा जगातील 1 नंबरचा सकस संतुलित आहार माझ्या आयुष्यात आणला आणि त्यांनी जे जे सांगितलं ते मी सगळं फॉलोअप केलं मॅडम. आणि माझं 3 महिन्यामध्ये माझं 18 किलो वजन कमी झालं मॅडम. वाव, खूप खूप अभिनंदन मॅडम सर, कारण पाहू शकतात त्यांना कुठंतरी इगो होता की मी एक खेळाडू आहे, मी करू शकतो, मी माझ्या हातात ते वजन कमी करायचं. पण त्यांनी खूप 1 महिना ट्राय केला पण वजन कमी नाही झालं आणि पुन्हा त्यांच्या कोचकडे गेले. कोचकडे गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की माझं काही वजन कमी नाही झालं आणि तुम्ही सांगताल ते मी करायला तयार आहे. आणि विकास सरांकडे गेले, त्यांनी त्यांना सांगितलं. आणि मग सर तुम्ही त्या फॅमिलीत आल्यानंतर पहिल्या किती मिनिटामध्ये दमवून गेलात? 10 मिनिटातच दमून गेलो होतो मॅडम. मला वाटत होतं की मी लय भारी आहे, मी स्पोर्ट्समॅन आहे, पण कुठंतरी माझा स्टॅमिना संपला होता आणि माझ्या जे डोक्यात होतं की मी अजून फिट आहे, तो सगळं माझा इगो त्या 10 मिनिटात निघून गेला आणि मी बसून घेतलं होतं मॅडम. येस, पाहू शकतात त्यांचा जी इगो होता की मी करू शकतो हा, त्यांनी 10 मिनिटामध्ये ते दमून गेले. आणि विकास सर मग वर्कआउट करत होते का तुमच्या सोबत काय मॅडम? त्यावेळेस? तुम्ही 10 मिनिटामध्ये दमून गेलात आणि तुमच्या बरोबर विकास सर वर्कआउट करत होते, मग विकास सरांनी नॉनस्टॉप वर्कआउट केलं का? येस येस येस, विकास सरांनी वर्कआउट केला आणि मग तेव्हा माझे डोळे उघडले की अरे म्हणजे हे एवढा वर्कआउट करू शकतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी ज्यांचा वर्कआउट होता ते एक लेडीज होत्या आणि ते लेडीजचा जर एवढा स्टॅमिना असू शकतो तर माझा स्टॅमिना काहीच नाही, हे मी तेव्हा बघितलं. आणि मग तेव्हा विचार केला की आता पूर्ण कंटिन्यू करायचं आणि सगळं मी विकास सरांना फॉलोअप केलं. विकास सरांनी जसं जसं सांगितलं तसं तसं मी फॉलोअप केलं. विकास सरांनी मला सकाळी उठवण्यापासून तर रात्री झोपण्यापर्यंतचा सगळा शेड्यूल फिक्स करून दिला आणि हा जगातील 1 नंबरचा सकस संतुलित माझ्या आयुष्यात आणला. आणि हा येस, आहार घेऊन 20% वर्कआउट केला आणि 80% आहार घेतला आणि 100% माझ्या कोचला फॉलोअप केलं मॅडम. आणि याच्यातून येस. माझं 18 किलो वजन कमी झालं.
फॅमिली मेंबर पाहू शकतात. ह्या फॅमिलीत आले सरांनी 10 मिनिटांमध्ये दमून गेले आणि समोर एक लेडीज 1 तास वर्कआउट गाईड करत होती. त्याचबरोबर त्यांचे कोच विकास सर बाजूला वर्कआउट करत होते आणि सरांना कुठेतरी इगो होता ते त्यांचा 10 मिनिटांमध्ये भमाचा भोपळा फुटून गेला की आपण हे करू शकत नाही. आणि मग ह्या फॅमिलीत आले आणि त्यांनी चक्क 18 किलो वजन कमी केलं. आणि सर 18 किलो वजन कमी केल्यानंतर तुमचे जे छोटे छोटे डिसऑर्डर होते ते किती महिन्यामध्ये बंद झाल्या? मॅडम जसं माझं वजन कमी होत गेलं, पहिल्या महिन्यापासूनच मला रिझल्ट येत गेला. माझी गुडघेदुखी, टाचदुखी, जे काही माझे वाढलेल्या वजनाने प्रॉब्लेम होते, माझा गॅसचा प्रॉब्लेम, सगळा काही माझा सगळं दूर होऊन गेला मॅडम. जसं माझं वजन कमी झालं तसा माझा सगळा प्रॉब्लेम दूर झाला आणि माझ्या स्किन मध्ये पण ग्लो आला मॅडम. आणि खूप चुकीच्या काही सवयी होत्या, त्या सवयी पण माझ्या तुटून गेल्या मॅडम इथे. येस, ऑल फॅमिली मेंबर पाहू शकतात. सरांनी ह्या फॅमिलीत आल्यानंतर 18 किलो वजन कमी केलं. त्याचबरोबर त्यांचे जे छोटे छोटे डिसऑर्डर होते ते देखील बंद झाले आणि त्यांच्या चेहऱ्यामध्ये सुद्धा खूप छान असा ग्लो आला. तर आपण त्यांचा बिफोर आफ्टरच्या माध्यमातून पाहूया. कारण मिनिट. पाठवलं म्हणून. येस, हा सरांचा बिफोरचा फोटो पाहू शकतात. सरांनी सांगितलं की मी 107 किलोचा होतो. पाहू शकता सर 107 किलोचे कसे दिसतात वर्दी घातलेली. आणि वर्दीमध्ये आपण म्हणतो ना की फिट असलं तर ती वर्दी छान दिसते. तसं सरांचं बेल्टच्या बाहेर पोटाचं घेर वाढत चाललंय आणि पूर्ण चेहरा त्यांचा डल झालेला आहे. पूर्ण काळवंडलेला चेहरा झालाय. पाहू शकतात सर कसे दिसताय. आणि आफ्टरची तर बघायची गरजच नाही कारण सर आपल्या समोर आहेत. तर आपण जसं म्हणतो ना पोलीस वर्दी असेल किंवा जे वर्दीवाले असतील त्यांना परफेक्ट वर्दी छान दिसती, तसे सर इथे एकदम भारी दिसतात. पोटाचा घेर कमी झालाय, चेहऱ्यामध्ये ग्लो आलाय, छोटीशी स्माइल केली पण खूप छान दिसतात सर. आणि दोन्ही मिळून पाहू शकता की सर कसे दिसतायत. 107 किलोचे आणि 90 किलोचे सर कसे दिसतायत. आपल्याला आफ्टरचा फोटो तर सर समोर आहेत आणि आपण त्यांना 1 तास पाहतोय. त्याच्यामुळे तर आपल्याला सरांची एनर्जी लेवल सुद्धा तुम्हाला माहिती झाली असेल. तर खूप छान सर. मग सर एकदा सगळ्यांना सांगायचं की हा बदल सगळा तुमचा कशामुळे शक्य झाला? मॅडम मी फॅमिली मेंबरला सांगतो की मी माझं डोकं लावलं होतं, पण जेव्हा मी माझा स्पोर्ट्समॅन इगो बाजूला ठेवला आणि माझ्या कोचला पूर्ण फॉलोअप केलं आणि कोचने हा सकस संतुलित आहार माझ्या आयुष्यात आणला. 20% वर्कआउट केला, 80% सकस संतुलित आहार घेतला आणि 100% कोचला फॉलोअप केलं. जे जे कोच बोलले, जसं जसं बोलले, इवन पाणी किती प्यायचं हे पण मी माझ्या कोचला विचारलं. कोचने मला ते पण गाईड केलं आणि या त्रिसूत्रीतून माझं वजन कमी झालं मॅडम आणि आता मी मेडिकल फ्री आयुष्य जगतो. ऑल फॅमिली मेंबर पाहू शकतात. सरांनी काही वेगळं केलं नाही. ह्या फॅमिलीत आले आणि रोज स्वतःसाठी 1 तास वेळ दिला. म्हणजे 20% वर्कआउट केला, 80% सकस संतुलित आहार घेतला आणि त्यांनी मनाने प्रयत्न करून दमले होते पण काही त्यांचं वजन कमी झालं नाही. आणि त्यांनी ह्या फॅमिलीत आल्यानंतर 100% त्यांच्या कोचचं गायडन्स घेतलं. त्याच्यामुळे सरांमध्ये एवढा सुंदर असा बदल झाला आणि त्यांनी 18 किलो वजन कमी केलं. तर खूप खूप अभिनंदन सर. तर सर एक तुम्ही सर्व फॅमिलीला संदेश द्यायचा आहे. मॅडम सगळ्या फॅमिली मेंबरला मी संदेश देतो की जर आज तुम्ही या वर्कआउट कॉलवर आले आहात म्हणजे तुम्ही वजन कमी करण्यासाठी सर्व काही प्रयत्न केले आहेत आणि तुम्हाला कोणतरी या कोचने तुमच्या इथं लिंक दिली आहे. तर ते तुमच्या आयुष्यात एक छान अशी संधी घेऊन आलेले आहेत. तुमचं आयुष्य सुधारायला आले आहेत. मीही माझ्या कोचचं ऐकत नव्हतो आणि थकून मी या कॉलवर आलो होतो आणि कोचने मला ही संधी दाखवली. तर पैसा हा येत जात राहील. जर कोणाला आहार महाग वाटत असेल तर पैसा येत जात राहील, पण हे आरोग्य आणि ही वेळ एकदा गेल्यावर परत येणार नाही मॅडम. तरी आरोग्य हीच आपली धनसंपदा. हाच माझा सर्व फॅमिली मेंबरला संदेश आहे. हॅलो. हॅलो मॅडम. हा, एक मिनिट.
साधू उठ चल लवकर चला उठा. येस सर, एक मिनिट फोन आला होता. तर खूप छान सर, आजचं वर्कआउट तुम्ही खूप छान गाईड केलं. यापुढेही सगळ्यांना असंच वर्कआउट तुम्ही सर्वांना गाईड करा. तर चला नवीन फॅमिली मेंबर, तुम्ही जर नवीन असाल, येस मनीषा मॅडम कंटिन्यू करा. चला नवीन फॅमिली मेंबर